नमस्कार. ज्याप्रमाणे एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी जर झाली नाही तर त्याच्यानंतर जो तुम्हाला ताणतणाव येतो किंवा तुम्हाला जे मानसिक टेन्शन असतं, त्याप्रमाणे तुमचं जे छोटंसं बाळ आहे 2 वर्षाचं, 4 वर्षाचं, 6 वर्षाचं, या छोट्याशा बाळालाही काही ताणतणाव येत असेल का? तर हो, नक्कीच येतो. बघा काय झालंय, जसं की अगोदर हार्ट अटॅकचं वय हे फक्त म्हाताऱ्या लोकांसाठीच होतं, नंतर ते प्रौढांपर्यंत आलं, तरुणांपर्यंत, आणि आता तर अगदी लहान लहान मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येतो. त्याप्रमाणे चष्म्याचं सुद्धा वय बदललं. अगदी म्हाताऱ्यांना होतं, मग तरुणांना पर्यंत आलं, आता लहान लहान अगदी 4 महिन्याच्या, 6 महिन्याच्या, 8 महिन्याच्या बाळाला सुद्धा डोळ्यांचा प्रॉब्लेम आहे आणि त्यांना नंबर आहे, चष्मा आहे. त्याप्रमाणेच आता मानसिक ताणतणाव घेण्याचं वय हे अगदी 2 वर्षाच्या बाळापर्यंत सुद्धा आहे. म्हणून आजचा आपला टॉपिक आहे की तुमच्या लहानशा छोट्याशा बाळाला सुद्धा डिप्रेशन होऊ शकतं का? तर हो. नमस्कार, मी डॉक्टर गणेश पाटील आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माय प्रॉब्लेम्स माय सोल्युशन. जीवन खूप सुंदर आहे, आपण त्याला अजून सुंदर बनवूया. तर चला मी पटापट आजच्या मुद्द्यावर हात लावतो. तर पहिली गोष्ट, लक्षणं. याच्यामध्ये मूड स्विंग्स आहेत, तापट आहे, अबोल आहे, एकांत आहे, कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसणं आहे, बेडवेटिंग आहे, भित्र आहे, जे शाळेमध्ये शिकवलेलं आहे ते न कळणं आहे, चिडचिड आहे, कारण नसताना बाळ अचानक मूड चेंज करणं आहे, जेवण अचानक खूप वाढून जाणं आहे, अचानक जेवण खूप कमी होऊन जाणं आहे, पुन्हा पुन्हा आईला बिलगून असण्यासारखं आहे, किंवा बाहेरचं खाण्याची इच्छा जास्त तीव्र होणं आहे, स्वीट कार्विंग आहे. ज्याच्यामध्ये हा सुद्धा मुद्दा येतो की आपल्या सख्या भावा बहिणीशी किंवा आपल्या मित्रांशी आपल्या जवळ असलेल्या वस्तू माझं माझं म्हणून, माझे शूज, माझा ड्रेस, माझे कपडे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टींची तुलना करणं आहे. या सगळ्या गोष्टींपैकी कोणतेही 2-4 लक्षणं एकत्र येणं किंवा एकच लक्षण जास्त करून दिसणं, याच्यात सुद्धा तुमचं बाळ हे मानसिक तणावात असू शकतं किंवा ते डिप्रेशनकडे जाते, याचं सुरुवात झालेली असू शकते. मग याचे कारण काय असतील? जनरली काय होतं की जेव्हा तुम्हाला असे लक्षणं दिसतात त्यावेळेस तुमचं असं मत असतं की अरे याला शाळेत जायचं नाहीये, याला क्लासला जायचं नाहीये, ट्युशनला जायचं नाहीये. प्रत्येक वेळी शाळेत जाणं टाळणं किंवा प्रत्येक वेळी क्लासेस वगैरे टाळणं, या गोष्टींसाठीच मुलांमध्ये हे चेंजेस दिसत नाही. त्याचे आपण आपल्या प्रॅक्टिकल सोल्युशन व्ह्यूनुसार फिजिकल आणि सायकोलॉजिकल असे 2 पार्ट केलेले आहेत. फिजिकल मध्ये जे आहे, बऱ्याचदा अनुवंशिकतेमध्ये किंवा कुठं काही प्रॉब्लेम झालेला असला तर त्या बाळाच्या मेंदूमध्ये सेरोटोनिन नावाचं एक हार्मोन असतं, जे केमिकल आहे ते सिक्रेट होणं जर कमी असेल तर ते हॅपी हार्मोन आहे. हॅपी हार्मोनची मात्रा जर त्याच्या मेंदूमध्ये ऑलरेडी कमी असेल तर ते बाळ जास्त करून नाराज राहील. हॅपी हार्मोन जे आहे त्याला ट्रिगर होण्यासाठी जास्त करून बाळ जर एकांतात असेल, उदाहरणार्थ ओनली वन चाइल्ड इज अ लोनली चाइल्ड, म्हणजे एकच बाळ तुमचं आहे तर ते एकांतात असू शकतं. त्याला खेळायला जर भरपूर कोणी नसतील, त्याला जर घरात जास्त वेळ देणारी मंडळी नसतील, तर मात्र त्याचं सेरोटोनिन हे केमिकल सिक्रेट होण्याचं प्रमाण हे कमी राहील. अशा वेळेस बाळामध्ये जे मी लक्षणं अगोदर सांगितले ते दिसणं साहजिक आहे. पुढचं आहे प्रेग्नन्सी. जर का ही 30 वर्ष आईचं वय असेल आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर काही ऍडजस्टमेंट्स या बाळाच्या डेव्हलपमेंटच्या वेळेस होऊ शकतात, ज्याच्यामुळे बाळ तुमचं हे भविष्यात जाऊन डिप्रेशनमध्ये येऊ शकतं. ज्याच्यात माल न्यूट्रिशन वाला बाळ आहे, कमी वजनाचं, कमी वयाचं बाळ डिलिव्हरी होणं आहे, या गोष्टी त्याच्यामध्ये मोडल्या जातील. पुढचा मुद्दा येतोय की फिजिकल लेवलला जर आपण विचार केला तर बाळांचं काय होतंय की बाळांचं जे वय आणि त्यांची शारीरिक डेव्हलपमेंट जी होते त्या मानाने त्यांना आपण काम जास्त देतो आहोत. जसं उदाहरण आहे की अगोदर बाळाला शाळेत टाकण्याचं वय हे 7-8 वर्षाचं होतं. 7-8 वर्षाचं वय असलेलं बाळ हे तेवढं मॅच्युअर्ड होत होतं की जेव्हा ते पहिला ए किंवा पहिला अ काढत होतं. आता जगाच्या अपेक्षा बदलल्या, जग फास्ट झालं, जगाच्या अभ्यास या गोष्टीकडे पाहण्याचे दृष्टिकोन बदलले, जागतिक लेवलला शिक्षणाची व्याख्या अलग झालेली आहे. त्याच्यामुळे असेल का काय, आता अगोदर तुमचं बालवाडी अंगणवाडी पर्यंत आता LKG UKG सुद्धा आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये 2 वर्षाचं 3 वर्षाचं बाळ सुद्धा तुमचं शाळेत गेल्यासारखं दप्तर घेऊनच जातंय, त्याला तिथं जाऊन अभ्यास करावा लागतोय, नवे नवे घरी येऊन त्याला होमवर्क सुद्धा आहे. ज्या बाळाला अजून जग माहित नाही त्या बाळाला ह्या गोष्टींचं फीडिंग आजपासून सुरू झालेलं आहे. परिणामी त्याच्या मेंदूला जी
खळाळून खेळण्या असण्याची जी गोष्ट मिळाली पाहिजे त्या जागेवर त्याला काम दिलं जातंय मेंदूला, परिणाम त्याच्या मेंदूला ओव्हरवर्क होऊ शकतं. पुढचं, खूप बिझी शेड्यूल असणं म्हणजे काय बघा, सकाळी उठल्या, आंघोळ केली, तयारी केली, शाळेत गेले, शाळेतून परत आले, घरी आल्यानंतर फ्रेश झाले, लगेच क्लासला गेले, क्लासमधून घरी आले, लगेच स्पोर्टला गेले, स्पोर्टमधून घरी आले, लगेच होमवर्क केला, होमवर्क केल्यानंतर परत क्लास ऑनलाईन असेल. या सगळ्या गोष्टींचा जर एकत्र गणित काढलं तर तुमच्या माझ्या मुलांना वेळच नाहीये की त्यांनी एक्स्ट्रा काही करावं, त्यांनी स्वतः एक्सप्रेस व्हावं. त्यांना स्वतः ऑब्झर्वेशन साठी सुद्धा वेळ नाहीये. या गोष्टींमध्ये एकदम बिझी शेड्यूल मध्ये कंटिन्यू ताणात राहिल्यामुळे सुद्धा आपलं बाळ डिप्रेशन किंवा तणावात जाऊ शकतं, जर त्याच्यात ते कुठेही मागे पडत असेल आणि जगाच्या तुलनेत त्याला ती भावना मिळत असेल की तू मागे पडतोयस. तर पुढं फिजिकल मध्ये अजून एक विषय असा येतो की बऱ्याचदा लहान बाळ असतात, त्यांना कुठे ना कुठेतरी बॅड टचला सामोरं जावं लागतं. गुड टच, बॅड टच नावाच्या दोन्ही गोष्टी आपल्याला माहिती आहेत. वाईट स्पर्श कुणाकडून जर केला जात असेल, ज्याच्यात वासनेची भावना असेल, असे टच जास्त करून शाळेमध्ये, स्टाफमध्ये, क्लासेसमध्ये, मुलांच्या खेळण्यामध्ये, शेजारी पाजारी, नातेवाईक, जवळचे नातेवाईक, घरात आलेले पाहुणे, कुणीही असू शकतं ज्यांच्याकडून मुलांना बॅड टच मिळू शकतो. जर तुमच्या बाळाला बॅड टच मिळालेला असेल आणि त्याला तो नको असेल आणि तो बॅड टच जर वारंवार मिळत असेल तर त्या व्यक्तीच्या बद्दल एक तीव्र भीती मनात तयार होऊन तुमचं बाळ हे डिप्रेशन मध्ये जाऊ शकतं. पुढचं, अचानक जागा बदल होणे. जसे एखादे गव्हर्नमेंट जॉबवाली मंडळी आहेत, मिलिटरीमध्ये असलेली मंडळी आहेत, ज्यांचे वेळोवेळी जागा बदलत असतात. जागा बदल झाल्यानंतर एका वातावरणात तुमचं बाळ सेटल होतंय, तिथं मित्र बनतायत, शेड्यूल बनतंय, राहण्याची जागा फॅमिलियर होते. या ओळखीच्या जागेचं जग तयार केल्यानंतर अचानक पुन्हा नवीन अनोळखी जागेमध्ये गेल्यानंतर त्या बाळाच्या मनावर थोडासा विपरीत परिणाम होऊ शकतो, कारण जग काय हे त्या बाळाला माहिती नसतं. त्या बाळासाठी एक रूम किंवा एक घर हेच त्याच्यासाठी खूप मोठं जग असतं. त्याच्यामुळे ते अचानक बदललं तरी सुद्धा त्या बाळाच्या मनावर तणाव पडू शकतो. तर एवढे सगळे त्याचे फिजिकल पॉइंट आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचे असे पॉइंट ज्याचा तुम्ही कधीच विचार करत नाही ते म्हणजे सायकोलॉजिकल पॉइंट. सायकोलॉजिकल पॉइंट मध्ये काय होतंय की जर का त्या बाळाच्या मानसिकतेचा पूर्णपणे विचार जर केला नाही आणि ती गोष्ट जर वेळीच लक्षात आली नाही की तुमच्या बाळाला मानसिक त्रास होतोय, मानसिक तणावात तुमचं बाळ आहे, तर बाळाचा परफॉर्मन्स खाली जाऊ शकतो, बाळाचं रिलेशनशिप डेव्हलपमेंट मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, बाळाची ग्रोथ थांबू शकते. इतकंच नाही तर बाळाची जी चांगली पर्सनॅलिटी भविष्यात मोठ्या माणसाची झाली पाहिजे, एक तरुण मुलाची, एक तरुण मुलीची जी पर्सनॅलिटी बनली पाहिजे, व्यक्ती म्हणून त्याचं जे चित्र तयार होणार आहे त्याची सगळी पायाभरणी ही तिथूनच होणार असते लहानपणापासून. जर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर तो पूर्ण आयुष्यभर राहू शकतो. लहानपणाची भीती, फिअर ॲट द लेवल ऑफ चाइल्ड इज ऑलवेज अ फिअर इन नेक्स्ट लाईफ. तर तुमच्या लहान बाळाच्या मनात लहानपणापासून तुम्ही जी भीती घालणार ती भीती पुढे जाऊन त्याच्या जीवनात कायमस्वरूपी राहू शकते. बऱ्याचदा तुम्ही तरुण मुलींना किंवा मुलांना पाहिलं असेल की ज्यांना लहानपणी अंधाराची खूप भीती घातली गेल्यामुळे आजही ते अंधारात जायला घाबरतात, आजही ते अंधाऱ्या रस्त्याने एकटं गाडी चालवायला घाबरतात. या गोष्टींची कुठेतरी पायाभरणी ही बालपणी झालेली असते. म्हणून सायकोलॉजिकल गोष्टीकडे आपल्याला जास्त लक्ष द्यावं लागेल. पहिलं त्याच्यामध्ये पॉइंट येतो अटेन्शन डेफिसिट. व्हॉट इज अटेन्शन डेफिसिट? जर आई बाबा बाळाकडे जास्त लक्ष देऊ शकत नसतील किंवा घरात तो असताना, आई बाबा असताना त्याच्याकडे मुद्दामून लक्ष दिलं जात नसेल किंवा जे काही लक्ष दिलं जात असेल ते त्या बाळाच्या मानाने कमी असेल, अशा वेळेस अटेन्शन डेफिसिटमुळे मला माझे आई वडील पाहिजे तेवढं जीव लावत नाही ही व्याख्या त्या बाळाच्या मनामध्ये तयार होऊ शकते, प्रॉब्लेम वाढेल. सेकंड थिंग, पॅरेंट्स टाइम अँड पॅरेंट्स लव्ह. बऱ्याचदा काय होतं की काही ठिकाणी कौटुंबिक परिस्थितीमुळे, आर्थिक परिस्थितीमुळे आई वडिलांना दोघांना काम करावं लागू शकतं, ज्याच्यामुळे दोघं जण घरी नसतात. बऱ्याचदा त्यांना बाळांना पाळण्या घरात सोडावं लागतं किंवा त्यांची जी जॉब ड्युटी आहे ती बाळाच्या शेड्यूलनुसार जुळत नसते. जसं सकाळी 5 वाजता त्यांनी ड्युटीला जाणं, रात्री 11 वाजेपर्यंत परत येणं, ज्याच्यामध्ये सकाळी बाळ झोपेतून उठायच्या आधी ते निघून जातात आणि जेव्हा बाळ झोपलेलं असतं पुन्हा तेव्हा ते घरी येतात. अशामध्ये कुठंतरी संडेला किंवा कुठंतरी एखाद्या ऑफ डेला फक्त बाबा त्याला घरी दिसतो आणि आई जी काही दिसते ती सुद्धा जर कुठे बिझी असेल देन इट इज अ लॅक ऑफ टाइम अँड लॅक ऑफ लव्ह. अशा वेळेस इतर मित्रांना किंवा इतर मुलांना खूप काही चांगलं प्रेम मिळतं पण मला मिळत नाही ही एक तुलनेची भावना बाळाच्या मनात तयार होऊ शकते.
परिणामी किंवा घरातल्या दोन बच्चूंमध्ये जर लहान बच्चूला जास्त जीव लावला जात असेल आणि मोठ्याकडे लक्ष दिलं जात नसेल तरी सुद्धा त्याला लॅक ऑफ टाइम, लॅक ऑफ लव्ह मध्ये अटेन्शन डेफिसिट म्हणून मोजलं जाऊ शकतं, ज्याचा इन्व्हर्सली परिणाम तुमच्या बाळाच्या मनावर होतो. पुढचं, जर बाळाच्या समोरच त्याचे आई वडील दोघं जणांमध्ये भांडणं होत असतील, त्याची तीव्रता ही जोराजोराच्या आवाजाची असेल किंवा त्याची तीव्रता ही एकमेकांच्या हाणामारीत असेल तर मात्र बाळावर याचे खूपच भयानक आणि विपरीत परिणाम पडतात. कारण त्याला ज्या लोकांकडून खूप सारी सिक्युरिटीची अपेक्षा असते तेच दोघं एकमेकांशी भांडतायत. त्याला ज्यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा असते तेच लोक एकमेकांशी भांडतायत. ज्यांना प्रेमाची व्याख्याच मांडता येत नाहीये त्या लोकांच्या सोबत मी कायमचा राहतोय, इथून पुढे आयुष्यभर राहणार आहे. त्या बाळाला पुढे जाऊन लग्न, व्यवसाय, नोकरी, पैसा ह्या काही सांसारिक गोष्टींची घेणं देणं नसतं. त्याला त्या माहीतही नसतात, कळतही नसतात. मग जे आई वडील आता आहेत, हे जे घर आहे हे त्याच्यासाठी पृथ्वीपेक्षा मोठं जग असतं आणि अशा जगामध्ये ज्यांच्याकडून लव, ज्यांच्याकडून अपेक्षा आहे की त्यांनी त्याला काळजी घ्यावी, सिक्युअर ठेवावं, तेच आता त्याच्या समोर भांडतायत. अशा भांडणांमुळे काय होतं की त्याच्या मनात एक तीव्र भीती भरली जाते. जेव्हा जेव्हा घरात थोडंसंही कुटुंब झालं की त्या बाळाला धस्स होतं, ते बाळ तणावात येतं. जनरली जर वाद झाल्यानंतर पप्पा ड्युटीला गेले असतील आणि ते घरी आले असतील तर आता आई किंवा पप्पा दोघी घरी आल्यानंतर आता काय होईल ही पण भीती त्या बाळाच्या मनात कायम असते आणि अशाने तुमचं बाळ डिप्रेशन मध्ये जाऊ शकतं, जातात. पुढचा मुद्दा आहे निगेटिव्ह स्पीच. निगेटिव्ह स्पीचचा अर्थ काय होतो की तुमच्याकडे घरी तुम्ही जेव्हा घरातले मेंबर्स गप्पा करत असतात तेव्हा त्या बाळाला बऱ्याचशा व्याख्या ह्या अनोळखी असतात, त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती नसतात. मग तो तुम्हाला ते विचारतो की याचा अर्थ काय. अशा वेळेस मृत्यू म्हणजे काय, कोणीतरी वारलं, कसं वारलं, काय झालं, किती हाल झाले, किती त्रास झाला, हे सगळं वर्णन केलं जाणं. ऍक्सिडेंट झाला तर तो कसा झाला, कुठे झालं, काय तुटलं, काय हात मोडला, हे सगळं वर्णन केलं जाणं. रक्तकरी या गोष्टी दाखवल्या जाणं किंवा काही भीतीयुक्त गोष्टी या रंजकतेने घरात सांगितल्या जाणं. ऍक्सिडेंटच्या बद्दल बोललं जाणं, किडनॅपिंग बद्दल बोललं जाणं, आजारांबद्दल बोललं जाणं की त्या आजारात किती त्रास होतो, आपल्या घरात पैशांचे किती हाल आहेत आणि त्याची अतिशय काकुळतीने एक प्रकारे खूप वाईट परिस्थिती असल्यासारखं मुलांच्या समोर प्रॉब्लेम डिस्कस करणं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या सगळ्या गोष्टी ते बाळ स्वतःशी रिलेट करतं. त्या गोष्टी स्वतःशी रिलेट केल्यानंतर काय होतं की मग मी मरेल तर कसं, माझा ऍक्सिडेंट झाला तर कसा, मला असा आजार झाला तर कसा. मग बाळाला जर तुम्ही एकदा सांगून दिलं की हात न धुतल्यामुळे जॉन्डिस होतोय आणि जॉन्डिस मध्ये एखादा मेला, असं जर कुठेतरी डिस्कशन असेल तर ते बाळ हात धुण्याच्या बाबतीमध्ये एकदम सिडीत जातं की त्याला कंटिन्यू ते कंपल्सरी होऊन जातं, त्याला की ते भीतीतच असते त्याला की मी हात नीट धुतले की नाही, मध्ये पुन्हा पुन्हा हात धुणार. या सगळ्या गोष्टींमध्ये बाळ त्या गोष्टी स्वतःला रिलेट करतं. किडनॅपिंग झाली तर माझी झाली तर काय, ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा 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 तेच ते बाळाने मनातल्या मनात विचार केल्यामुळे बाळ तणावात जाऊ शकतं. पुढचं आहे आणि हा फार महत्वाचा मुद्दा आहे की पालकांच्या अपेक्षा. काय होतं की बऱ्याचदा जे पालक त्यांचं काहीतरी शिक्षणात अपूर्ण राहिले, नोकरीत अपूर्ण, त्या सगळ्या अपेक्षा ते लोक त्या मुलांवर लादण्याचा प्रयत्न करतात. मी डॉक्टर होताना मी BHMS झालोय, मी MBBS झालो नाही, माझ्या मुलाने MBBSच झालं पाहिजे, ही अपेक्षा मी माझ्या मुलावर लादणं हे त्या बाळाच्या तणावासाठी भरपूर मोठी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी किंवा त्या अपेक्षा पूर्ण जर होतील तेव्हा होतील, पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ज्या स्टेप आहेत त्या एक नंबरने पूर्ण झाल्या पाहिजे. तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये प्रथम आले पाहिजे, शाळेत पहिले पाहिजे, स्पोर्टमध्ये पहिले पाहिजे, कॉम्पिटिशन एक्झाममध्ये पहिले पाहिजे. या सगळ्या अपेक्षा त्यांच्यावर बळजबरीने लादणं, परिणामी त्या अपेक्षा पूर्ण करण्यातच तुमचं बाळ कंटिन्यू स्ट्रेसमध्ये राहू शकतं. म्हणून त्याही गोष्टीने तुमच्या बाळाला डिप्रेशन येऊ शकतं. याच्यानंतरचा मुद्दा येतो ओव्हर प्रोटेक्टिव्ह असणं. ओव्हर प्रोटेक्टिव्ह असण्यामध्ये दोन गोष्टी येतात. पहिला अँगल असा आहे की मला जर माझी आई खूप काळजी घेते, माझे वडील खूप काळजी घेते, पण ती काळजी घेताना त्यांचं कायम त्याच्यावर लक्ष असतं. म्हणजे मी काही चुकीचं करायला जात असेल तर त्यांचं माझ्यावर लक्ष आहे, मी काही चुकीचं करत असेल तर त्यांचं माझ्यावर लक्ष आहे. म्हणजे ह्या कंटिन्यू कॅमेरा इन असल्यामुळे ते बाळ ह्या भीतीतच राहू शकतं कायम की मी काही चुकीचं तर करत नाहीये ना, मी काही चुकतोय तर नाहीये ना, माझी आई मला रागवणार तर नाही ना. या ओव्हर प्रोटेक्टिव्हनेसमुळे त्या बाळाला ती भीती कायमची मनात राहू शकते. पुढचं,
ओव्हर प्रोटेक्टिव्ह मधली दुसरी एक बाजू अशी येते की त्या बाळाला तुम्ही सगळी काही इतकी काळजी घेता की त्याला खत पाणी त्या झाडाला एकाच वेळी पूर्ण महत्त्वाच्या वेळेस मिळत राहते, वेळच्या वेळी त्याला ते सगळं मिळत असल्यामुळे त्याचे रूट्स काही वाढत नाही, रूट्स वाढले नसल्यामुळे त्याची जी मानसिक डेव्हलपमेंट झाली पाहिजे, त्याला जे जगाचे व्यवहाराचे जे माहिती मिळाली पाहिजे ती खूप कमी मिळते। अशा वेळेस ते आतून जर तो डेव्हलप होत नसेल तर तो कमजोर मनाचा राहील आणि परिणामी अचानक त्याच्यावर जर काही वाईट वेळ येत असेल किंवा तुम्ही अचानक काही वातावरण बदलत असाल, अशा वेळेस त्या बाळाला तुमच्या या अचानक दिलेल्या धक्क्याने भीती किंवा डिप्रेशन मिळू शकतं। शेवटचा मुद्दा मी सांगतोय, घरात जर एखादं नवीन बाळ मुलगा किंवा मुलगी येत असेल आणि त्यावेळेस जर मोठ्या बाळाची काळजी ही नीट घेतली जात नसेल किंवा लहान बाळाची काळजी घेण्याच्या नादात मोठ्या बाळाकडे दुर्लक्ष होत असेल, अशा वेळेस त्या बाळाच्या मनावर हा विचार येऊ शकतो की त्याला जास्त जीव लावताय, मला जीव लावत नाहीये। परिणामी ते बाळ त्या नवीन आलेल्या बच्चूच्या बाबतीमध्ये तिरस्काराची भावना तयार करून येऊ शकतं आणि ते पुन्हा पुन्हा तोच तो विचार मनात घोकून डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो। शेवटचं एवढंच सांगू इच्छितो, तुमचं बाळ खूप लहान आहे, 2 वर्षाच्या बाळापासून 9-10 वर्षाच्या बाळापर्यंतचे जे बच्चू आहेत, हे बच्चू शेवटी बाळच आहेत, त्यांना जगाची माहिती नाही, त्यांना डिप्रेशन म्हणजे काय माहित नाही, मानसिक तणाव म्हणजे काय माहित नाही, या गोष्टींची व्याख्या सुद्धा त्यांना कळत नाही। परिणामी ते तुम्हाला कुठलाही अनुभव किंवा कुठलंही एक्सप्रेशन त्या बाबतीत देऊ शकत नाही। जे लक्षणं त्याच्यात तुम्हाला दिसतील, जे चेंजेस तुम्हाला त्याच्यात दिसतील, त्या सगळ्या गोष्टींमध्येच तुम्हाला शोधावं लागेल की तुमचं बाळ मानसिक तणावात आहे की नाही। अपेक्षा करतो की माझा आजचा हा जो मुद्दा आहे हा तुम्हाला खूप आवडलेला असेल। या मुद्द्यावर उपाय काय आहे याच्यासाठी आपण पुढचा भाग तयार करत आहोत। या भागाला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। रामकृष्ण हरी।